इथे काहीच व्यवस्था नाहीये, कोण्याच गोष्टीची नाही. मी असं आतापर्यंत प्रत्येक नेत्यांनी फक्त आव्हान दिलंय, आव्हानाने पोट नाही भरत. तुम्हाला काय वाटतं विकास कुठे कुठे झालेला आहे ते तुम्हाला प्रश्न करते. कारण शिवार रोड खूप खराब आहे, अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि तुम्ही म्हणता विकास आहे. अरे जो तुमचा फोकस एरिया आहे तिथेच तर विकास नाहीये. एक तर तो टी पॉइंट म्हणून ओळखला जातो. एका वेळी जेव्हा गाड्या येतात सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिक पोलीस तिथे पाहिजेच पाहिजे. रस्ते नाल्या विकास सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिजे. मी आजही म्हणते सगळ्यांचा फोकस फक्त इलेक्शनवर आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुका सध्या तोंडावर आलेल्या आहेत आणि नुकताच एबी फॉर्म सर्वांनी सबमिट करून कालच्या तारखेला छाननी पत्र झालेलं आहे आणि त्यामध्ये काही जणांचे नाव जे अर्ज असतात ते वगळण्यात आले आहेत. अशातच आपल्यासोबत या निवडणुकीच्या संदर्भात दर्यापूरच्या नगराध्यक्षासाठी नवीन चेहरा आलेला आपल्या समोर आहे. तुम्हाला सांगू शकतो आपल्यासोबत डॉक्टर भावनाताई भुतडा गावंडे आपल्यासोबत आहेत. या अनेक वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्षेत्रामध्ये आपले त्यांचे वर्चस्व आहे, त्यांचे सतत कार्य आहेत. या दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे, त्यांचं नाव आहे. आपल्यासोबत भावनाताई आहेत. पुढील वाटचाल त्यांच्या कशा राहतील, नगर परिषदेसाठी त्यांचे कोणते कोणते कामं राहतील त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये भावनाताई आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. ताई मला सांगा, आता तुम्ही अर्ज भरलाय शिवसेनेतर्फे, पहिल्यांदाच तुम्ही या शिवसेनेमध्ये उतरलात, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या महाराष्ट्राच्या मातीला वाचवण्यासाठी ज्या व्यक्तीने पुढाकार घेतला ते म्हणजे आपले बाळासाहेब ठाकरे. ज्या माणसाने माणसाला मराठी माणसाचा हक्क दिला, मराठी माणसासोबतच इतर मुस्लिम आहे, दलित आहे, सगळ्यांच्या हक्कासाठी जो लढला, त्या महाराष्ट्रात राहण्याचा तर पहिले मला खूप जास्त अभिमान आहे. दुसरा त्या पक्षाकडून मी लढत आहे तो मला खूप त्यापेक्षाही जास्त मला अभिमान वाटतोय. आणि या सोबतच आजचे आमचे आमदार म्हणजे जे सध्या सत्ताधारी आमदार आहे लवटे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मला काम करायला मिळेल तर ते त्याही पेक्षा एक मोठं मला एक आव्हान राहील. किंवा मला असं म्हणा, माझ्या भाषेमध्ये सांगायचं चालेल की आव्हान तर असेल पण आव्हानासोबत थोडी संधी पण असेल. ताई काय सांगू शकता तुम्ही राजकारण क्षेत्रामध्ये कशा कोण्या कारणावरून आल्यात, काय सांगू? कारण फार शून्य होतं. काही कोण्याही गोष्टीला एक स्पार्क तयार होण्यासाठी फार छोटं एक निमित्त लागतं. 6 महिन्याआधी थोडस मी एक चक्कर मारला हिंगणघाट इथे. मी बघितलं तिथली नगर परिषद खूप सुंदर आहे, म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षाही खूप सुंदर. त्यावेळी असं वाटलं की इथे जर एवढी डेव्हलपमेंट होऊ शकते तर माझं दर्यापूर का बरं डिप्राइव्ड आहे. इथे काहीच व्यवस्था नाहीये, कोण्याच गोष्टीची नाही. मी असं म्हणते बाकीचं सौंदर्यीकरण सोडून द्या, पण ज्या प्राथमिक गरजा सामान्य माणसाच्या आहे त्या काहीच नाहीये. म्हणून असं वाटलं की जर नवीन बदल काहीतरी आणायचा असेल तर आपल्याला एका सिस्टीम मध्ये घुसावं लागेल. आणि राजकारण हा असा विषय असतो की राजकारणी व्यक्ती काहीही करू शकतो, फक्त त्यासाठी पाहिजे असते संधी, आणि ती संधी मिळवण्यासाठीच मी या राजकारणामध्ये प्रवेश केलेला. दर्यापूर शहरामधल्या तुम्हाला जनप्रतिसाद कसा मिळतो? राजकीय पक्षामध्ये तुम्ही आता उडी मारल्यावर खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा. लोकांचा असं व्ह्यू आहे की आमच्या दर्यापूरमध्ये किंवा आपल्या दर्यापुरामध्ये, आता म्हणायला हरकत नाही आहे, दर्यापूरची मुलगी आहे आणि सूनही आहे, म्हणजे या मातीतच माझा जन्म झाला आहे. आणि मला असं वाटते जेव्हा मी या मातीतच संपणारी आहे, त्यामुळे एक प्रामाणिक राहील की या मातीसोबत. त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की आमची सून, आमची मुलगी या म्हणजे तिला ती संधी मिळाली, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणायचं आहे की लोकांच्या खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहेत की एक सुशिक्षित जर उमेदवार आम्हाला मिळत असेल आणि त्या उमेदवाराकडे विजन असेल तर ही फार चांगली गोष्ट आहे. कारण कसं असतं माहितीये का, आतापर्यंत प्रत्येक नेत्यांनी फक्त आव्हान दिलंय, आव्हानाने पोट नाही भरत. आव्हान 1 दिवस आहे, 15 दिवस आहे, जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी सामान्य माणसांनी मतदानाचा अधिकार बजावला त्याच्या दुसऱ्या दिवस पासून कुठलाच नगराध्यक्ष त्यांना दिसत नसतो. एकंदरीत तुमचा असा आरोपच आहे की आतापर्यंत कुठलेच विकास कामे झाले नाही. बरोबर आहे, एक्झॅक्ट बरोबर आहे. आता तुम्हाला असं वाटतं का की विकास कामं झाले असेल म्हणून? आता जे आधीचे जे नेते होते त्यांचा ठामपणे मत आहे त्यांचं की आम्ही भरपूर असे विकास कामं केलेले आहेत. तुम्हाला काय वाटते विकास कुठे कुठे झालेला आहे ते तुम्हाला प्रश्न करते. कारण
मला हे माहिती आहे की सोशल मीडियाकडे आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. काय तुम्हाला सांगा ना, काय वाटते कुठले विकास झाले? आता अनेक ठिकाणी गेलो, अनेक जे जे जुने जे नगरसेवक होते, अध्यक्ष होते, त्यांच्या बोलण्यावरून असं समजण्यात येते की बाबा कुठेतरी विकास झालेला आहे, पण आम्ही जो आढावा घेतलाय त्या ठिकाणी कुठेच आम्हाला असा शून्य असा विकास दिसलेला आहे. यानंतर तुमचं समोर काय अशी वाटचाल राहील कामासाठी, दुसऱ्या विकास कामासाठी? विकास नाही, आजपर्यंत मी फक्त 2-3 गोष्टीवर बोलली माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की साईनगर मध्ये विकास नाहीये, दलित वस्तीमध्ये विकास नाहीये, मुस्लिम वस्तीमध्ये नाहीये, जुनं दर्यापूर मध्ये नाहीये. अरे आजपर्यंत तुम्ही पाहते मुक्ताई नगर आहे, शिक्षक कॉलनी आहे, तिथे आजही नाल्यांची सोय नाहीये दर्यापुरामध्ये. मला एक सांगा की तिथलं पाणी कशा पद्धतीने बाहेर निघत असेल? आता हे तर मी तुम्हाला असं सांगितलंय की या एरियामध्ये लक्ष नाहीये, पण आज डॉक्टर म्हाला यांच्या दवाखान्यापासून जो सांगोटकर नगर मध्ये रस्ता जातो, जिथे एक स्टँडर्ड कॉलनी म्हणून समजले जाते सांगोटकर नगरचा, आज तिथे व्यवस्था नाहीये. शिवर रोड खूप खराब आहे. मग आता जो शिवर रोड जिथून डॉक्टर टाली यांच्यापासून विहान पर्यंत जाणारा रस्ता आहे, तो म्हणजे खराब अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि तुम्ही म्हणता विकास आहे. अरे जो तुमचा फोकस एरिया आहे तिथेच तर विकास नाहीये. हे तर बाकी जे मी नावं घेतलेले साईनगर, मुस्लिम वस्ती वगैरे, हे तर फार दूरची गोष्ट. बरं ताई, आज एक घटना आपल्या दर्यापूर शहरामध्ये घडली आहे. एका मुलाचा अपघात झालाय आणि त्या चौकामध्ये आजपर्यंत कुठलीही सुविधा आहे नाही. त्यासाठी तुमचे काय राहील? सर्वात पहिले मी प्रश्न करते की जो हॅलोजन लाईट होता तो फक्त मला असं वाटतं काहीतरी शो साठी होता. तो हॅलोजन लाईट तिथे नाहीये. रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला एक तर तो टी पॉइंट म्हणून ओळखला जातो. एका वेळी जेव्हा गाड्या येतात, सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिक पोलीस तिथे पाहिजेच पाहिजे. आता तिथे ऍक्सिडेंट झाला, तुम्ही विसरल्यात, या आधी एक ऍक्सिडेंट झालाय आदर्श शाळेसमोर. या आधी ऍक्सिडेंट मध्ये लोक ट्रक खाली आलेले, ते सोडा, पण अरे लहानशी चिमुकले मुलं शाळेतून जेव्हा बाहेर निघतात, काही सायकलने निघतात, काही आई वडिलांना वाट बघतात, रस्ता क्रॉस करतात, तिथून ज्या भरधाव गाड्या जातात, तिथे कुठे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही ठेवलेले, तिथे कुठे तुमचा ट्रॅफिक पोलीस आहे. आणि आज तुम्ही फोकस करून राहिले रस्ते नाल्या. विकास सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिजे, असं नाही की रस्ते नाल्या, ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था नाही, एज्युकेशन सेक्टर मागे, स्पोर्ट्स सेक्टर मागे, क्रीडा क्षेत्रामध्ये जशी अवस्था आहे तशी खूप खराबीची आहे. पण आज जो मुलगा त्या ट्रक खाली चिघडला गेलेला आहे, खूप दुःखद गोष्ट आहे. त्यावर कुणाचंच लक्ष नाही. मी आजही म्हणते सगळ्यांचा फोकस फक्त इलेक्शनवर आहे. हा राजकारण हा कोण्या पक्षाचा, कोण्या जाती धर्माचा विषय नाहीये, या दर्यापुराच्या विकासाचा. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जो नेता हे राजकारण करत असेल, ते केलं असेल त्यांनी या विकासावर पहिले लक्ष द्या. तुमचे डावपेच जुन्या काळापासून चालू आहे. डावपेचाच्या मागे सामान्य लोक चिघडल्या जात आहे, त्यांचा अधिकार त्यांच्यापासून घेतला जात आहे. ताई, सध्या दर्यापूरच्या जनतेला तुमचं काय आव्हान राहील? दर्यापूरवाल्यांना मला हेच म्हणायचंय की आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुमचं जे मतदान आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण तुमचं एक मतदान जे तुमचं एक विकासाचं पाऊल आहे. तुम्ही या दर्यापूर नगरीला कोणाच्या हवाले करता हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण फक्त काही बाबींना समोर धरून नका घेऊ, तर तुम्ही पुढच्या 5 वर्षाचा विचार करा की मी आज केलेलं मतदान पुढे माझ्या दर्यापूरला 5 वर्ष नंदनवन बनवते का. आणि मी जे काही आव्हान देईल, आजही देईल, उद्याही देईल, जनतेचा मला साथ मिळाला, या पदावर जर मी ज्यासाठी मी लढत आहे आल्यानंतर मी जनतेला सुद्धा एक चॅलेंज करते की मला जर अपॉर्च्युनिटी मिळाली त्या दर्यापूर नगरीसाठी माझ्याकडून जे होईल त्यांच्या अपेक्षेपेक्षा नेमकं जास्तच मी देईल. याच्यासाठी मी एक अजून सांगू इच्छिते, आमचे आमदार साहेब खूप साधे आहेत. मला जनतेला सुद्धा विचारायचंय की असं कोणता आमदार आहे जो टपरीवर चहा पितो? कुठलाच आमदार नाही. पण आज आमचे आमदार साहेब कुठेही चहा घेतात, सामान्य माणसांना भेटतात. त्यांना VIP हा शब्द त्यांच्या याच्यामध्ये नाहीये. पण अशा व्यक्तीच्या अंडरमध्ये मला जरी संधी मिळालेली आहे तर नक्कीच त्यांच्या मदतीने मी या दर्यापूरचं नंदनवन नक्की करेन. नक्कीच ताई. आपल्यासोबत जोडल्या होत्या भावनाताई भोतडा गावंडे यांच्यासोबत आपण थेट चर्चा केली आहे आणि त्यांनी आवाहन केलं आहे जनतेला की मतदान करा, पण विचार करून. आणि त्यांचं आव्हान, दुसरं आव्हान असं आहे की मी निवडून आली तर तुमच्या जे काही विकास कामे असतील ते फक्त आव्हानच नाही तर ते करून देखील दाखवेल, असं त्यांचं ठाम मत आहे. तर पुढील चर्चेसाठी जोडून राहा अमरावती माझ्यासोबत. मी आदेश खांडेकर, दर्यापूर.